आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा जर विचार केला, भूतकाळाचा जर विचार केला, तर आपलं अगदी ऊर भरून येतं. पण त्याच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वर्तमानाचा जर विचार केला, तर विचारांची झाली असंगतता. आपल्याला येणाऱ्या या महाराष्ट्राच्या भविष्याचा जो आरसा आहे तो आपल्याला पुसून दिसू लागतो. कारण ज्या महाराष्ट्रानं कुठेतरी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शांतीचा, समानतेचा, बंधुभावत्वाचा आणि सामाजिक संवर्धनाचा विचार दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये एकेकाळी वारकरी संप्रदायाची होणाऱ्या वारीवर वार केला जातो. अरे एवढंच काय, जर एखाद्या आता आपल्या अगोदर म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आणि निवडणुकांच्या बिगुला वाजल्यानंतर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय नेते उभ्या व्यासपीठावरून बोलू लागतात की माझा स्वतःचा हा व्यवसाय आणि कारखाना खरेदी करण्यासाठी या महाराष्ट्राला भिकारी बनावं लागेल तरी चालेल, पण स्वतः भिकारी बनणार नाही. आणि मग तेव्हा आपल्याला प्रश्न पडायला लागतो की हे सगळं होत असताना या महाराष्ट्राच्या परंपरेचा विचारांचा वारसा पडताना, विसर पडताना आपण शंड आहोत का? आणि म्हणून या व्यासपीठाला विषय मिळू लागतो की विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय, मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 61 विषय बोलतो आहे. विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. महोदय, विषयाच्या अनुषंगाने विचार करीत असताना हा विषय मला अगदी अनुसरून वाटायला लागतो. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एकेकाळी शेतकऱ्यांना तारण्याचं काम हे स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. शेतकऱ्याला जे लागेल, मग त्यात बीज असेल, बियाणं असेल, बैलजोडी असेल, नांगर असेल, पैशाची आर्थिक मदत असेल, ते सगळं देण्याचं काम केलं. पण त्याच महाराष्ट्रामध्ये आज काय होतंय, तर त्याच शेतकऱ्याकडून देण्याचं नाही तर घेण्याचं जीएसटीच्या माध्यमातून काम केलं जातंय. त्याच महाराष्ट्रामध्ये जिथे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा मेहुणा असलेल्या सकोजी गायकवाडाने सावित्रीबाईवर अत्याचार केला म्हणून स्वतःच्या मेहुण्याचे डोळे काढून अंधाऱ्या कोठडीत डांबलं. पण त्याच महाराष्ट्रामध्ये आज काय होतंय, तर बदलापूर सारख्या ठिकाणी एखाद्या व्यवस्थापकाला किंवा अज्ञात व्यवस्थेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या गुन्हेगाराला तत्काळ फाशी दिली जाते. अरे कुठे गेला आमचा महाराष्ट्र? ज्या या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी कमी पटसंख्या होती, पण मुलींना सशक्तीकरण झालं पाहिजे, मुलींचं शिक्षण वाचलं पाहिजे म्हणून शाळा चालू केल्या. आज त्याच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी सामूहिक शाळेच्या नावाखाली पटसंख्या कमी होत आहेत म्हणून मराठी शाळा बंद करण्याचं कट इथली व्यवस्था रचते. अरे एकेकडे म्हणायचं की आम्ही या मराठी भाषेला अभिजात दर्जाचा देतोय, पण त्याच महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषा असताना सुद्धा मराठी शाळा जर बंद केल्या जात असतील आणि त्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून आणि सक्तीचा म्हणून दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये जर हा विचार डावलण्याचं काम केलं जात असेल तर मग तुम्ही आम्ही आज काय करतोय? आपल्या महाराष्ट्राचा विचार कुठे चाललाय? अरे याहीपेक्षा विचार केला ज्या डॉक्टर कलाम साहेबांनी आपल्याला सांगितलं की 2020 पर्यंत आपण या तरुणांच्या माध्यमातून, या तरुणांच्या ऊर्जेतून आपण जागतिक महासत्ता असल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच महाराष्ट्रामध्ये ज्या तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून येथील व्यवसाय पुढे जायला पाहिजे होता, येथील तरुणांच्या ऊर्जेने हा महाराष्ट्र प्रगत व्हायला पाहिजे होता, त्याच महाराष्ट्रातील उद्योग हे बाहेरच्या राज्यामध्ये पळवले जातात आणि येथील तरुणांच्या तोंडाचं पाणी आणि पोटाचं घास पळवण्याचं काम इथली व्यवस्था करू लागते. अरे एवढंच काय, ज्या आपल्या महाराष्ट्रानं सांगितलं की सामाजिक एकोप्यानं राहा, त्याच महाराष्ट्रामध्ये येऊन सांगतात की बटंगे तो कटंगे. पण आपल्याला त्यांना सांगावं लागेल की महाराज, हा शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांना सोबत घेऊन वसुधैव कुटुंबकमचा विचार आपण सर्वांनी जोपासला पाहिजे. एवढंच काय, तर आज माझ्या गावातलं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आज सुद्धा बटंगे तो कटंगेच्या विरोधात बचंगे तो और बिलडंगीची परंपरा तुम्हांची आहे. कारण आज सुद्धा शेतामध्ये राबताना कापूस वेचणीच्या हंगामामध्ये सायमा खान नावाची आणि पल्लवी राऊत नावाच्या दोघी मैत्रिणी मला कापूस वेचताना दिसतात. म्हणून हा सामाजिक एकोपा एक राहिला पाहिजे. येथील महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र जगला पाहिजे आणि आपल्या डोळ्यामध्ये पुसट असलेल्या आरशातील वैचारिक धूळ ते आपण काढून अवैचारिक धूळ काढून टाकली पाहिजे आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या विळक्यामध्ये अडकलेल्या पडीक डोक्याच्या तरुणाईमध्ये लोकशाही नावाच्या बैलांचा नांगर घेऊन शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे फळ त्याला लावून या पडीक डोक्यांच्या तरुणाईमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा बीज पेरावे लागतील आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा आणि पुरोगामी विचारांचा बनवावा लागेल. कारण असं म्हटलं जाते की जिस तरफ जवानी चलती है उस तरफ जमाना चल पडता है. आणि म्हणून आता हे सगळं तरुणांनी मैदान हातामध्ये घ्यावं लागेल आणि या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जो या महाराष्ट्राचा वारसा आहे, विचार आहेत, तो जगवण्यासाठी या तरुणांनी समोर येऊन या महाराष्ट्राला जगवावं आणि ते करतील एवढाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.